गावाकडे लग्नाच्या पंक्तीत बनवली जाणारी गुळाची लापसी ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मैत्रिणींनो, जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे बघा, हा जाड रवा आहे लापसीचा. तो स्वच्छ सुरुवातीला निवडून घ्यायचा, कारण त्याच्यामध्ये बारीक खडे असू शकतात. आणि त्याच्यानंतर 2 चमचे साजूक तूप घालायचं कढईमध्ये. अगदी बारीक गॅसवरती कढई आहे. तर 2 चमचे साजूक तूप घातल्यानंतर त्याच्यामध्ये हा रवा अगदी मंद गॅसवरती खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचा. जर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालणार असाल तर ज्या वेळेस आपण हा रवा भाजतो तेव्हाच ड्रायफ्रूट घालून मस्त भाजून घ्यायचं. तर आत्ता काय झालं, माझ्याकडे ड्रायफ्रूट नव्हते म्हणून मी ड्रायफ्रूट घातलेले नाही आहेत. तुम्ही आत्ता याच वेळेस ड्रायफ्रूट घालू शकता. तर इकडे बघा, आता मी रवा अगदी मंद गॅसवरती भाजून घेत आहे. त्याच्यानंतर इकडे बघा, आता कलर चेंज झालेला आहे, घरामध्ये खमंग वास सुटलेला आहे. तर आता हा आपला रवा छान खमंग भाजून झालेला आहे. आता मी हा रवा एका ताटामध्ये काढून घेते. मैत्रिणींनो, माझं छोटं चॅनल आहे म्हणून प्लीज इग्नोर करू नका. तुमच्या एका लाईकमुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळते. तर प्लीज एक लाईक नक्की करा. आता काय करायचं, त्याच कढईमध्ये परत 2 चमचे तूप घालायचं. तूप यावेळेस घालण्याचं कारण म्हणजे जी आपण गुळाची लापसी बनवणार आहोत ती लापसी अगदी सुटसुटीत आणि मोकळी होते. तर इथे बघा, 2 चमचे परत तूप घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी हा अगदी छोटा तांब्या आहे तो 1.5 तांब्या पाणी घातलेला आहे. तुम्हाला तांब्या दिसत असेल. तर या पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. या तांब्याने मी 1.5 तांब्या पाणी घातलेलं आहे आणि रव्याचं प्रमाण आहे 1 पाव. तसेच 1 पावसाठी इथे बघा, 1 पाव गूळ मी अगदी बारीक सुरीने किसून घेतलेला आहे. आणि हे आहे ओलं खोबरं. ओलं खोबरंही किसून घेतलेलं आहे. आता आपल्याला या पाण्यामध्ये हा सर्व गूळ टाकून घ्यायचा आहे. अगदी 1 मिनिटात गूळ वितळतो. तर बघा, अशा पद्धतीने सर्व गूळ टाकून घेते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किसलेलं खोबरंही घालायचं आहे. याच वेळेस याच्यामध्ये विलायची, जायफळ, बडीशेप आणि सुंठ याची पूडही याच वेळी घालायची आहे. तर मी काय करते, विलायची, बडीशेप आणि सुंठ याची मी पूड करून ठेवलेली आहे. म्हणजे कसं, पुरणपोळी किंवा असा गोड पदार्थ बनवायचा झाला तर आपण पटकन त्याच्यामध्ये ही पूड घालू शकतो. तर बघू शकता, आता मी खोबरं गूळ घालून घेतलेलं आहे. आता या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. अगदी 1 मिनिटात तुम्ही इथे बघू शकता गूळ वितळलेला आहे, कारण गूळ हा मी बारीक किसून घेतला होता. आता मी ह्याच्यामध्ये ही पूड घालून घेते. थोडंसं जायफळ घातलेलं आहे, खूप छान टेस्ट येते म्हणून. आणि ही बघा, अशी मी पूड करून ठेवते म्हणजे आपल्याला ऐन वेळेस कामाला येते. आता ह्याच्यामध्ये हा जो रवा भाजलेला आहे तो घालून घ्यायचा. मैत्रिणींनो, एकच नंबर लागते ही लापसी. आणि गावाकडे अजूनही लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा अजून कोणत्याही कार्यक्रमामध्ये ही लापसी बनवतातच. तर बघा, मस्त अशी लापसी आता आपली होत आहे. आणि आता आपल्याला याच्यावरती अगदी 10 ते 11 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. म्हणजे कसं, लापसी पटकन शिजून जाते. तर चला, आता ह्याच्यावरती आपण आता झाकण ठेवूयात.
झाकण ठेवल्यानंतर अगदी बघू शकता 10 ते 12 मिनटात लापसी तयार झालेली आहे. खूप मस्त आणि टेस्टी झाली होती मैत्रिणींनो. उपवासा दिवशीही तुम्ही हा पदार्थ आवर्जून करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला चपात्या पोळ्या बनवायचा कंटाळा येईल तेव्हा तुम्ही मसाले भात हा पदार्थ आणि मसाल्याची आमटी केली की एक नंबर बेत होतो. तर बघू शकता मस्त अशी आपली लापसी तयार आहे. आता मी प्लेटमध्ये काढून दाखवते. मैत्रिणींनो, प्लीज तुमच्या एका लाईकमुळे खरंच मला खूप प्रोत्साहन भेटतं आणि छान छान कमेंट करा. छोटं चॅनल आहे म्हणून इग्नोर करू नका. जेवढं काही मला माझ्या पद्धतीने येतं तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि जे मला छान जमतं तेच मी दाखवते. मी अगदी काय स्वयंपाकामध्ये तरबेज आहे असंही म्हणत नाही, पण तुमच्या सपोर्टची खरंच मला खूप गरज आहे आणि तुम्ही नक्की माझी व्हिडिओ पहा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा लापसी तयार आहे. या सर्वजण खायला.